आनंदासाठी ज्याच्या कौतुकासाठी खऱ्या अर्थानं मनसाध्यक्ष राज ठाकरे मिरवडला येत आहेत। सर, एकंदर पाहिलं गेलं तर मिरवडला आज मनसाध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत। किती आनंद मिरवडकरांना पण होणार आहे, मुंबईकरांना होणार आहे, महाराष्ट्रकरांना होणार आहे, कारण त्या मोर्चाचं खरं तर यश आणि त्याचं कौतुक करण्यासाठी तिकडे नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आज आनंद होणार आहे। आणि 8 वर्षांनी मीरा भाईंदरमध्ये राजसाहेब मराठी जनतेचं, या मीरा भाईंदरमधील असलेल्या सर्व जनतेचे आभार मानण्यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी येत आहेत। हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे, मीरा भाईंदरसाठी नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या आजच्या कौतुक सभेवर लागलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच, आणि आज तुम्ही जत्तेच्या जत्ते येताना बघतायत, पक्षभेद विसरून, झेंडा विसरून एकच मराठी हा आमचा अजेंडा, हेच करून आम्ही येताना बघत होतो। तमाम तरुण मुलं, महिला प्रचंड उत्साहाने येत आहेत। एक एनर्जी, एक ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली अशी की काय, मला त्याचं हे वाटतंय, अभिमान वाटतोय। खरं तर मराठी माणसाची ताकद एकवटली त्या दिवशी, जेव्हा खऱ्या अर्थानं पोलिसांच्या बंदोबस्त नंतर सुद्धा तो मोर्चा यशस्वी करून लोकांनी दाखवला। की काय सांगता? कसं महाराष्ट्रात असून जो बाकीचे जे मोर्चे निघतात परप्रांतीयांचे, आम्हाला परप्रांतीयाचा राग नाही आहे, पण त्यांना मोर्चे परमिशन देताना तुमच्या कुठल्या अटीसाठी वापरत नाही। आणि मराठी माणूस या महाराष्ट्राच्या भूमीतला जो मराठीच्या याच्यासाठी, म्हणजे हिंदी भाषिक जो लादला जाणार होता हिंदी भाषा, त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी मोर्चा काढला, त्याला विरोध करतायत। आणि राजसाहेबांचं तुम्हाला माहिती आहे, पुरा महाराष्ट्राला माहिती आहे, की मोठा हिंदुस्थानला माहिती आहे की एकदा मराठ आणलं की आणलं, तो मोर्चा निघणार म्हणजे निघाला, तशा प्रकारे तो निघाला आणि आपली ताकद दाखवून दिली। फक्त आपली ताकद दाखवून दिलं, पण सर अर्थात हा आनंदाचा क्षण आहे प्रत्येक मिरवडकरांसाठी, मराठी माणसासाठी, की आज राज ठाकरे काय बोलणार आहे त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष आहे। तुम्हाला पण उत्सुकता असेल। मी खरं म्हणजे मीरा रोडमधील सर्व मराठी बांधवांना आम्ही सगळे धन्यवाद द्यायला आलो आहोत, कारण विजयी मेळाव्यानंतर खऱ्या अर्थाने जो ज्वालामुखी उभा राहिला, जो स्फोट झाला, त्याचं प्रत्यंतर मीरा भाईंदरमधल्या जनतेने त्या दिवशी मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा आमचा अधिकार, आम्ही मराठी आहोत, या महाराष्ट्रावरती आमचा अधिकार आहे, हे दाखवण्याचं धाडस त्या दिवशी दाखवलं। खरं म्हणजे आज मीरा भाईंदरकरांना धन्यवाद देण्यासाठीच कदाचित साहेब येत असतील। आणि मला असं वाटतं की आज मुंबईचा प्रवेशद्वार आज मीरा भाईंदर आहे, गुजरातवरून येणारा प्रवेशद्वार आहे। मला वाटतं त्या प्रवेशद्वारावरतीच आज कदाचित जे विचार दिले जातील ते विचार खूप महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि मराठी माणसाच्या दृष्टीने मोठे असतील। नम्रता मॅम, खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण मागे बघू शकतो अनेक लोक आता इकडे एकत्र आलेली आहेत, आणि ती लोक एकत्र येत असताना, सगळीच लोक इकडे एकत्र येत असताना आज सगळीकडेच खऱ्या अर्थानं आनंद आहे। आजचा आनंद वेगळा आहे, आज मिरवडकरांसाठी आनंद आहे। जो मोर्चा निघाला, तो मोर्चा निघाल्याचं कौतुक करण्यासाठी मनसे अध्यक्ष इकडे येत आहेत। काय सांगायला? आज कौतुक तर आहेच, पण एक मराठी माणसाचा विजय, आणि मराठी माणूस जेव्हा एकत्र येतो, एकजुटीने जेव्हा उभा राहतो, त्यावेळेस काय होतं हे तुम्हाला बघायला भेटेल। तो विराट मोर्चा आज फक्त ही जी ताकद आहे मराठी माणसासाठी झटण्याची आणि मराठी माणसाला एकत्र करण्याची, ती फक्त माझ्या दैवतात म्हणजे माझ्या राजसाहेबांमध्ये, आणि ती करून दाखवलेली की आज मीरा भाईंदरमध्ये बोलले जायचे की मराठी माणूस नाही, तर मराठी माणूस तुम्ही बघू शकता किती आहे, तो कितीच्या संख्येने आहे। हा मराठी माणूस जेव्हा पेटतो, जेव्हा उठतो, तेव्हा कसा असतो हा आज बघायला भेटेल। आणि आज जेव्हा तिथून साहेब संबोधतील, जेव्हा आम्हाला तिथून जेव्हा निर्णय येईल, त्याच्यानंतरचा मराठी माणूस हा जोरदार असणार आहे। त्याच्यानंतर मराठी माणूस जोरदार। खूप खूप धन्यवाद। आपण बघू शकतो सगळीच लोक इकडे एकत्र आली आहेत, आणि एकत्र येत असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील इकडे आहे।